नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, तुम्ही डॉली खन्ना यांचे नाव तर ऐकले असेल. हे आपल्या भारताचे खूप मोठे इन्व्हेस्टर आहे. आणि मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशाच 9 कंपन्यांबद्दल बोलणार आहोत, ज्या कंपन्यांमध्ये डॉली खन्ना यांनी जून क्वार्टरमध्ये आपली हिस्सेदारी या कंपन्यांमध्ये वाढवली आहे. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर मित्रांनो, या लिस्टमध्ये सगळ्यात पहिल्या कंपनीचे नाव आहे सॉम डिस्टिलरीज अँड बेवरेज लिमिटेड. आणि मित्रांनो, जून 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 39.37%, FISची होल्डिंग आहे 1.47%, DISची होल्डिंग आहे 0.05% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 59.11%. आणि मित्रांनो, आता लेटेस्ट डेटानुसार या कंपनीमध्ये डॉली खन्ना यांनी आपली हिस्सेदारी या कंपनीमध्ये वाढवली आहे. आणि करंटली या कंपनीमध्ये डॉली खन्ना यांची हिस्सेदारी वाढून झाली आहे 2.83%. आणि मार्च 2025 मध्ये या कंपनीमध्ये यांची हिस्सेदारी होती 2.41%. चला आता बोलूया 20 मायक्रॉन्स लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 45.04%, FISची होल्डिंग आहे 0.88%, DISची होल्डिंग आहे 0.15% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 53.93%. आणि मित्रांनो, या कंपनीमध्ये डॉली खन्ना यांनी आपली हिस्सेदारी वाढवली आहे. आणि या कंपनीमध्ये डॉली खन्ना यांची मार्च 2025 मध्ये हिस्सेदारी होती 1.71% आणि आता जून 2025 नुसार या कंपनीमध्ये डॉली खन्ना यांची हिस्सेदारी वाढून झाली आहे 1.99%. चला आता बोलूया प्रकाश इंडस्ट्रीज लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 44.38%, FISची होल्डिंग आहे 4.28%, DISची होल्डिंग आहे 0.14% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 51.21%. आणि मित्रांनो, या कंपनीमध्ये सुद्धा डॉली खन्ना यांनी आपली हिस्सेदारी वाढवली आहे. मार्च 2025 मध्ये या कंपनीमध्ये डॉली खन्ना यांची हिस्सेदारी होती 2.07% आणि आता जून 2025 नुसार डॉली खन्ना यांनी आपली हिस्सेदारी या कंपनीमध्ये वाढवून केली आहे 2.27%. चला आता बोलूया राजश्री शुगर्स अँड केमिकल्स लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 40.71%, FISची होल्डिंग आहे 0.14%, DISची होल्डिंग आहे 2.88% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 56.26%. आणि मित्रांनो, या कंपनीमध्ये सुद्धा डॉली खन्ना यांनी आपली हिस्सेदारी वाढवली आहे. तर मित्रांनो, मार्च 2025 मध्ये या कंपनीमध्ये डॉली खन्ना यांची हिस्सेदारी होती 1.12% आणि आता जून 2025 मध्ये या कंपनीमध्ये डॉली खन्ना यांनी आपली हिस्सेदारी वाढून केली आहे 1.30%. चला आता बोलूया GHCL लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 18.97%, FISची होल्डिंग आहे 26.41%, DISची होल्डिंग आहे 10.28% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 44.32%. आणि मित्रांनो, या कंपनीमध्ये सुद्धा डॉली खन्ना यांनी आपली हिस्सेदारी वाढवली आहे. तर मित्रांनो, या कंपनीमध्ये मार्च 2025 नुसार डॉली खन्ना यांची हिस्सेदारी होती 1.03% आणि आता डॉली खन्ना यांनी या कंपनीमध्ये आपली हिस्सेदारी वाढून जून 2025 नुसार या कंपनीमध्ये आता डॉली खन्ना यांची हिस्सेदारी झाली आहे 1.13%. चला आता बोलूया
KCP शुगर अँड इंडस्ट्रीज कॉर्पोरेशन लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 40.59% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 59.39%. आणि मित्रांनो, या कंपनीमध्ये सुद्धा डॉली खन्ना यांनी आपली हिस्सेदारी वाढवली आहे. तर मित्रांनो, मार्च 2025 नुसार या कंपनीमध्ये डॉली खन्ना यांची हिस्सेदारी होती 1.85%. आणि मित्रांनो, जून क्वार्टरमध्ये या कंपनीमध्ये डॉली खन्ना आपली हिस्सेदारी वाढवली आहे आणि आता जून 2025 नुसार या कंपनीमध्ये डॉली खन्ना यांची हिस्सेदारी वाढून झाली आहे 1.92%. चला तर बोलूया कॉफी डे एंटरप्राइजेस लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार म्हणजे जून 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 8.21%, FISची होल्डिंग आहे 0.68%, DISची होल्डिंग आहे 1.18% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 89.93%. आणि मित्रांनो, या कंपनीमध्ये डॉली खन्ना यांनी आपली हिस्सेदारी वाढवली आहे. तर मित्रांनो, या कंपनीमध्ये मार्च 2025 नुसार डॉली खन्ना यांची हिस्सेदारी किती होती हे इथे दिसत नाही. म्हणजे मित्रांनो, याचा अर्थ असा की मार्च 2025 मध्ये या कंपनीमध्ये डॉली खन्ना यांची हिस्सेदारी 1% पेक्षा कमी होती किंवा या कंपनीचा एकही शेअर डॉली खन्नाजवळ नव्हता. असे दोन कारण याचे होतात जेव्हा इथे होल्डिंग दाखवत नाही. आणि मित्रांनो, डॉली खन्ना यांनी जून क्वार्टरमध्ये या कंपनीमध्ये आपली हिस्सेदारी वाढवली आहे आणि आता जून 2025 नुसार या कंपनीमध्ये डॉली खन्ना यांची हिस्सेदारी झाली आहे 1.55%. चला तर बोलूया साऊथर्न पेट्रोकेमिकल्स इंडस्ट्रीज कॉर्पोरेशन लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, जून 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 53.38%, FISची होल्डिंग आहे 6.53%, DISची होल्डिंग आहे 0.29% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 39.80%. आणि मित्रांनो, या कंपनीमध्ये देखील डॉली खन्ना यांनी आपली हिस्सेदारी वाढवली आहे. या कंपनीमध्ये मार्च 2025 मध्ये डॉली खन्ना यांची हिस्सेदारी 1% पेक्षा कमी होती किंवा डॉली खन्नाजवळ या कंपनीचा एकही शेअर नव्हता. दोन्ही शक्यता पैकी एकही शक्यता होऊ शकते. आणि मित्रांनो, आता जून 2025 नुसार या कंपनीमध्ये डॉली खन्ना यांची हिस्सेदारी वाढून या कंपनीमध्ये झाली आहे 1.68%. चला तर बोलूया सरला परफॉर्मन्स फायबर्स लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, जून 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 56.90%, FISची होल्डिंग आहे 0.80%, DISची होल्डिंग आहे 0.90% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 41.42%. आणि मित्रांनो, या कंपनीमध्ये देखील डॉली खन्ना यांनी आपली हिस्सेदारी जून 2025 या क्वार्टरमध्ये वाढून सरला परफॉर्मन्स फायबर्स लिमिटेडमध्ये केली आहे 1.04%. म्हणजे मित्रांनो, या कंपनीमध्ये सुद्धा डॉली खन्ना यांनी आपली हिस्सेदारी वाढवली आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा 9 कंपन्या बघितल्या ज्या कंपन्यामध्ये डॉली खन्ना यांनी आपली हिस्सेदारी जून 2025 या क्वार्टरमध्ये वाढवली आहे. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा.
तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.